एस.टी. महामंडळात आता ओव्हरटाईमचे नवे नियम लागू. कमी वेतनाच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी मोठा निर्णय. प्रताप सरनाईक यांनी अतिकालीन भत्त्यावरील अनियमित खर्चावर थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एस.टीच्या आर्थिक घडामोडीचा आढावा घेत असताना एक मोठी गोष्ट वारंवार समोर येत होती. ओव्हरटाईमच्या नियोजनातील असलेली अनियमितता, निवडक चालक आणि वाहकांना विशेष वागणूक आणि त्यातूनच होणारा आर्थिक भार. आगारामधील चालक वाहक वारंवार सांगत होते की कामाची गरज असताना सुद्धा काहींनाच डबल ड्युटीची संधी मिळते. तक्रारी वाढत होत्या, मनुष्यबळ कमी होत चालले होते आणि खर्च मात्र वाढत होता. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले, ओव्हरटाईम हा हक्काचा पण न्याय असायला हवा. त्यामुळे चालक आणि वाहकांची अ, ब, क अशी वर्गवारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि पहिल्यांदाच कमी मूळ वेतन असलेल्या क गटाला ओव्हरटाईमचे प्राधान्य दिले जाईल, हे सूत्र ठरले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यास सक्त मनाई. तिसरी, ओव्हरटाईमवर चालणारी फेरी महसुलात फायदेशीर ठरली पाहिजे. आता प्रत्येक आगारात स्वतंत्र नोंदवही असेल. कर्मचाऱ्यांचे नाव, बिल्ला क्रमांक, प्रति तास दर, मिळालेली रक्कम सर्व खुल्या नोंदीनुसार. वारंवार गैरहजर किंवा सणासुदीच्या दिवशी रजा घेऊन कामकाज बिघडवणाऱ्यांवरही आता करडी नजर ठेवली जाणार आहे. या सर्व बदलांचा उद्देश एकच, एस.टीचा खर्च नियंत्रणात ठेवणे आणि कामगारांमध्ये पारदर्शकता व समान संधी निर्माण करणे. या नव्या नियमाबद्दल तुमचं मत काय? हे बदल न्याय वाटतात का? कामगारांसाठी फायदेशीर की व्यवस्थापकीय शिस्तीसाठी आवश्यक? तुमचा विचार नक्की सांगा. चर्चा ही महत्त्वाची आहे. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी NPC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.